आज आहे आपल्या वेट लॉसचा 13वा दिवस. तुम्हाला चेहरा का दाखवते हे पुढे सांगते. रामकृष्ण हरी मंडळी. तर मला कमेंट्स होत्या की ताई तुम्ही वजन कमी करताय तरी चहा पिताय का? हां. तर मंगळवार, बुधवार, गुरुवार असं 3 दिवस मी 2-2 कप चहा पिले. मला चहा कधीच आवडला नाही. पण भूक कंट्रोल व्हावी म्हणून मी अगदी बिनसाखरेचा चहा पिले. मंगळवारी मंगळवार होता, बुधवारी मी एकादशी केली आणि गुरुवारी मी गुरुवार केला होता पहिलाच. पण मला असं झालं आहे की मी म्हणजे ज्यावेळेला मी कॉलेजमध्ये होते, स्कूलमध्ये होते 10वीला वगैरे, तरी मला पिंपल्स कधी आले नाहीत. पण आता मला पहिल्यांदा ह्या चहामुळे पिंपल्स आलेत. इतके मोठे-मोठे आलेत की विचारू नका. आणि मला प्रचंड ॲसिडिटी झाली. त्यामुळे अजिबात चहाचा विचार करू नका. प्लीज चहा सोडून द्या. मी तर पिणारच नाही. तर दिवसाची सुरुवात गरम पाण्यासोबत अशी केली. लिंबू अर्धं होतं आणि ते तेवढंच मी पिले. आज केलं आहे ॲपल, गाजर, पालक आणि बीट घालून खूप छान असा त्यामध्ये आज हे पण घातलेलं आहे, आवळा घातलेला आहे. खूप सारं लिंबू पिळलं, थोडंसं अद्रक घातलं. छान असा याचा ज्यूस लागला. लिंबू घातल्यामुळे याला खूप छान टेस्ट आली होती. आणि ती मी स्कूलमध्ये घेऊन 9 वाजता ही बॉटल फुल भरून मी स्कूलमध्ये पिले. आता स्कूलचा काही विषय आहे तर नर्सरी, LKG, UKGच्या स्कूलमध्ये मी ॲज अ टीचर जाते स्कूलला 9 ते 12. नंतर स्कूलमधून आल्याच्यानंतर रात्रीची वाटी भरून मेथीची भाजी होती, ज्यामध्ये भरपूर सारी डाळ घातलेली होती. तर त्याचे मी पराठे बनवले 2 बेसन आणि ज्वारीचं पीठ घालून. तर दुपारी जेवणामध्ये दही, एक भाजी आणि सुकी भाजी आणि हे पराठा मी खाऊन घेतला. त्यानंतर माझ्या भाऊजाईकडे गेले होते. नंतर शिवमसोबत गेले. मला भाऊजाईने खूप आग्रह केला भात खायचा, पण तिने प्रचंड तूप आणि तेल घातलं होतं, त्यामुळे तो भात काही खाल्लेला नाही आहे. घरी आल्यावर ब्लॅक कॉफी पिली आणि मला हा ड्रेस खूप छान दिसतोय असं मला तरी वाटते. आता इतकी काय बारीक नाही झाली, पण फरक मात्र जाणवतो. जय संताजी.